समाजाप्रती काहीतरी देणं आपण पूर्ण करायला पाहिजे. सर, आता इथं बसलेले प्रत्येक व्यक्ती हा म्हणजे फर्स्ट जनरेशन आहे सर, जी काहीतरी करते किंवा करण्याची धडपड करते. कारण प्रत्येकाच्या घरात काही बॅकग्राऊंड इथं बसलेले सगळेजण हे गरिबीतनं आलेले आहेत. सगळ्यांनी त्या गोष्टी पाहिलेल्या आहेत आणि त्याच्यात स्वतःचं काहीतरी अस्तित्व निर्माण करण्याचा प्रत्येकाने प्रयत्न केलेला आहे. तर इथं बसलेल्या प्रत्येकाला या गोष्टीची जाणीव आहे. ही जाणीव तुम्ही पुन्हा आम्हाला अधोरेखित करून दाखवली, त्याच्याबद्दल धन्यवाद. आता माझ्याबद्दल तर आपल्याला कल्पना असेलच. मी असेल, माझा मोठा बंधू असेल, योगेश असेल, हे सगळे जण शाळेसोबत आजही अटॅच आहेत. आम्हाला बाहेर आमच्या करिअर मध्ये वेळेचा अभाव आहे, बाकीच्या गोष्टीचा अभाव आहे, त्याच्यामुळे आम्हाला एवढा वेळ देता येत नाही किंवा इथल्या प्रत्येक गोष्टीमध्ये इन्व्हॉल्वमेंट दाखवता येत नाही. परंतु शक्यतोवर मदत करण्याचं संदीप आणि आमचं चर्चा पण झाली की शाळेला आपण काय देऊ शकतो वगैरे वगैरे. त्याबद्दल आमची तुम्ही न सांगता चर्चा झालेली आहे. त्याच्यामध्ये आमचं डिस्कशन झालेलं की प्रिंटरची आवश्यकता आहे असं सांगितलं होतं. तर आता मी म्हणजे सांगायचं म्हणून नाही, परंतु माझ्याकडनं मी एक प्रिंटर शाळेला देऊन टाकेल एवढं मी या ठिकाणी सांगतो. त्यावेळेस ही आमची गरज वाटेल. आता विषय मला सांगायचं हे आहे की आम्ही अजूनही प्रयत्न करतोय की स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याचा. तर ह्या सगळ्या गोष्टींना शाळेकडे लक्ष देणं आमचं काही याच्या अगोदर झालेलं नाही आणि भविष्यात त्या गोष्टी आम्ही त्या गोष्टीमध्ये सुधारणा करू आणि आमच्याकडनं जेवढं शक्य होईल तेवढं आम्ही हे बॅक टू स्कूल करण्याचा आम्ही प्रयत्न करू. आता याच्यामध्ये मॅक्झिमम लोक हे आपल्या गावातच राहून शेती करणं किंवा छोटे मोठे उद्योग करण्याचं काम करतायत. परंतु त्यांची ही इच्छा आहे की आपण जरी इथं आहोत परंतु शाळेला काहीतरी परत द्यावं. तर भविष्यात त्या बाबतीतही आमच्या ग्रुपवरती आम्ही चर्चा करून भविष्यामध्ये काय करता येईल. कारण हे तर सगळ्यांकडे सगळी सुविधा आहे, सगळी साधनं आहेत ही गोष्ट नाही आहे आणि त्या सुविधा आणि साधनांसाठीच आमचा पण संघर्ष चालू आहे आयुष्यामध्ये. परंतु आम्ही या ठिकाणी या गेट टुगेदरच्या कार्यक्रमानिमित्त फक्त एवढं आश्वासन देऊ शकतो की भविष्यामध्ये ह्या शाळेसाठी बाकी काही करू न करू पण या शाळेसाठी यानंतर आम्ही मिळून सगळेजण मिळून काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करू हे आमचं. आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो, कृतज्ञता व्यक्त करतो. कारण ह्या शाळेतनं ह्याच वर्गातनं आम्ही घडलेलो आहे. जे संस्कार इथं आमच्यावरती झालेले आहेत त्या संस्कारांचा आमच्या करिअरमध्ये किती उपयोग झालाय हे आम्ही म्हणजे शब्दांमध्ये मांडू शकत नाही. जसं की इथं एच.बी. पाटील सर इंग्लिश शिकवायचे. मी इथं इयत्ता 8वी मध्ये आलो. 8वी 9वी 10वी 3 वर्ष या ठिकाणी मी शाळेचं शिक्षण घेतलं. परंतु 3 वर्षामध्ये जवळपास 6 वेळेस इंग्लिशचं ग्रामर आम्हाला शिकायला मिळालं सरांमुळे. प्रथम सत्राला एकदा ग्रामर शिकवलं जायचं, द्वितीय सत्राला एकदा ग्रामर शिकवलं जायचं. आणि ग्रामरचं किती महत्व आहे आयुष्यामध्ये हे त्यावेळेला समजत नव्हतं. परंतु जे काही त्यावेळेस आम्ही रट्ट्याच मारायचो कारण समजणं तर हा खूप मोठी गोष्ट होती. परंतु त्याचा वापर आयुष्यामध्ये पुढे जाऊन झाला. कारण एवढ्या वेळेस तुम्ही रिपिटेशन करून घेतलं की ग्रामर ही काही छोटी गोष्ट नाही आहे. आपल्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी समजून घेणं भाषेचं सर्वात महत्वाचं ते हे आहे. तर त्या छोट्या छोट्या गोष्टी देवरे सरांनी बीजगणित आणि भूमिती ज्या पद्धतीने शिकवायचे, पुस्तक हातात न घेता डायरेक्ट बोर्डवरती ते सगळं पुस्तकातलं ऍज इट इज मांडून त्याची मांडणी शिकवायचे. घरटे सरांचं जे साहित्यावरची पकड होती मराठी शिकवण्यामध्ये, इतिहास शिकवण्यामध्ये, म्हणजे इथल्या शिक्षकांनी हातात पुस्तक न घेता आम्हाला जे ज्ञान दिलंय त्याबद्दल आम्ही या ठिकाणी आज कृतज्ञता व्यक्त करायला आलेलो आहे. आणि आता शेवटी जाता जाता फक्त एवढंच प्रॉमिस करायचं, आतापर्यंत आम्ही आमच्या आयुष्य बनवण्यासाठी धडपड करत होतो. त्या मध्ये आम्हाला शाळेकडे काही लक्ष देता आलं नाही. आणि परंतु आजच्या डेटला प्रत्येक जण कुठं ना कुठं स्वतःचं अस्तित्व निर्माण करून बसलेला आहे, कोणत्याही क्षेत्रात का असेना.
कारण प्रत्येक व्यक्तीला यश मिळेलच याची काही गॅरंटी नसते, परंतु सगळ्यांनी प्रत्येकाने आपापलं एक स्थान निर्माण केलेलं आहे सोसायटीमध्ये. तर आम्ही एवढं वचन केलं की यानंतर शाळेसाठी आम्हाला स्वतःच्या परीने जेवढं करता येईल ते करू. आणि एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो.